नमस्कार मंडळी, शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. भूमी दुष्यंतला म्हणत असते की सोड मला, परंतु दुष्यंत म्हणतो की आता तुझी अजिबात सुटका होणार नाही. दुष्यंत तिला म्हणत असतो ग त्या आकाशपेक्षाही मी तुला खूप जास्त प्रेम देईल, तू फक्त एकदा म्हण की तुझं माझ्यावर प्रेम आहे. तर भूमी म्हणत असते की माझा जीव गेला तरी मी तुला म्हणणार नाही की माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं फक्त आणि फक्त माझ्या आकाशवर प्रेम आहे. दुष्यंत म्हणत असतो की काय नुसतं आकाश आकाश चाललंय आणि आकाश तुला जे देऊ शकत नाही ना ते मी तुला देऊ शकतो. भूमी त्याला दूर ढकलते आणि म्हणते की तू कितीही बोलला ना तर आकाशच्या नखाची सुद्धा तुला सर कधी येणार नाही. तितक्यातच तिथे आकाश आणि अक्का आलेले असतात. आकाश आता दुष्यंतला मोठ्याने ओरडतो की हो बाजूला. तर रघु काका आता मानसीला म्हणत असतात की छोट्या मालकीनबाई प्लीज मी जे काही सांगतोय ते ऐकून घ्या, तुम्ही आता उगाच आडाओरडा करू नका. मानसी म्हणते की रघु काका तुम्ही काळजी करू नका, ताई इथून जायच्या आधी तिचं तुमच्याबद्दलचं मत बदललं होतं आणि तिने मला हे देखील सांगितलं होतं की त्यात तुमची काहीही चूक नाही, परंतु तुम्ही असं लपून छपून का आलात. रघु काका म्हणतात की माझं दुर्दैव म्हणून मी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो, कितीतरी दिवस मी कोमात होतो, आता तर मी बाहेर आलोय, परंतु मला लवकरात लवकर आकाश बाबा आणि भूमिताईंची भेट घ्यायची आहे. मानसी म्हणते की हो रघु काका, परंतु ते दोघंही इथे राहत नाही. रघु काका म्हणतात की मग कुठे गेलेत ते. एका नव्या प्रोजेक्टसाठी ते जयसिंगपूरला गेलेत. रघु काका म्हणतात की परंतु तिकडे ते ठीक आहेत ना आणि कंपनीच्याच कामासाठी गेलेत ना. तर मानसी म्हणते की रघु काका तुम्ही सारखा सारखा हा प्रश्न का विचारताय की ते कंपनीच्या कामासाठी गेलेत का म्हणून, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का. नमस्कार मंडळी, तुम्ही चॅनलवर व्हिडिओ बघता परंतु आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही. माझी तुम्हाला एकच विनंती आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. त्यावर रघु काका हे मनात म्हणत असतात की काय सांगू छोट्या मालकीनबाई तुम्हाला की भूमिताईंच्या जीवनामध्ये प्रॉब्लेमची लाईनच सुरू आहे. आता तुम्हाला काय सांगू की ती किती प्रॉब्लेम मध्ये आहेत ते, आणि आता मला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी स्वतःला जावं लागणार आहे. तर इकडे आकाश आता फार चिडलेला असतो आणि तो दुष्यंतला ओरडत असतो की माझ्या सायकल राणीला सोड, माझी बायको आहे ती आणि माझ्या बायकोला हात लावण्याची तुझी हिंमत कशी काय झाली. आकाश आता दुष्यंतची कॉलर पकडतो आणि भूमीपासून त्याला बाजूला करतो. तर दुष्यंत म्हणत असतो की सायकल राणी काय सायकल राणी, भूमी येते आणि माझी येते आणि आकाश तू बाजूला हो, ती माझी बायको आहे. तेव्हा आकाश आता फार चिडतो. दुष्यंत आता आकाशवर काठीने हल्ला करतो. आकाश आता ती काठी पकडतो आणि जोराचा आता तो दुष्यंतला खाली ढकलतो आणि काठीने आता त्याला जोर जोरात मारू लागतो आणि तो म्हणतो की सायकल राणी माझी आहे, तिच्याकडे बघितलं ना तरी तुझे हात तोडून टाकेल. अक्का आता आकाशला बाजूला करत म्हणत असतात की तू त्याच्या नादी लागू नकोस, तुलाच त्रास होईल त्याचा. अक्कांनी पोलिसांना बोलावलेलं असतं, पोलीस आलेले असतात आणि अक्का आता पोलिसांना सांगते की हाच तो बदमाश आहे, पकडा ह्याला. दुष्यंत आता आकाशवर खूप चिडलेला असतो आणि आकाशला तो म्हणत असतो की आकाश तू माझ्यासोबत खूप वाईट केलंय, याचा मी तुला चांगलाच धडा शिकवणार आहे. पोलीस दुष्यंतला म्हणतात की गप्प बस, आता तू घर जावई आहेस पोलिसांचा, आणि असं म्हणून आता पोलीस दुष्यंतला तिथून घेऊन निघून जातात. भूमीला मात्र प्रचंड मोठा शॉक बसलेला असतो आणि ती आता आकाशला मिठी मारते. भूमी रडत असते तर आकाश भूमीला म्हणत असतो की सायकल राणी तू काळजी करू नकोस. आकाश आणि भूमी आता नंतर घरी निघून जातात. तर घरी आल्यानंतर आकाश आणि भूमी एका रूम मध्ये असतात आणि आकाश भूमीला थंड पाण्याने तिचे हातपाय पुसून देत असतो आणि म्हणत असतो की आजी जेव्हा थंड पाण्याने हातपाय पुसतो ना तेव्हा कसं टवटवीत वाटतं. सायकल राणी तुला मी चहा बनवून देऊ का की चॉकलेट दूध बनवून देऊ. अक्का म्हणतात की काहीही बनवून देऊ नकोस, मी तुमच्या दोघांसाठी छान साजूक तूप घालून खिचडी बनवली आहे. आकाश म्हणतो की अक्का मी आताच सायकल राणीला म्हटलो की तुला काहीतरी खायला आणून देऊ का, तुला कसं काय कळलं. हे ऐकून अक्कांच्या डोळ्यात चटकन पाणी आलेलं असतं. आतापर्यंत कठोर वागणाऱ्या अक्कांच्या डोळ्यात पाणी बघून भूमी विचारते की काय झालंय अक्का. भूमी म्हणते की आतापर्यंत तुमच्यातली एक प्रेमळ आई मला सतत दिसत आली, पण त्या प्रेमळ आईला झाकून तुम्ही एक मुखवटा धारण केला होता. का अक्का तुम्ही असं वागलात. त्यावर अक्का म्हणतात की मी अशी नव्हते ग, मी एका साध्या नॉर्मल बाईसारखीच होते, मलाही संसाराची आवड होती, पण नियतीने मात्र एका झटक्यात माझ्यापासून सगळं हिरावून घेतलं. आता एकटी बाई काय करणार, जीवन जगण्यासाठी झगडावं तर लागतंच, म्हणून पावभाजीची गाडी टाकली. पावभाजीची गाडी चालवायला घेतली, परंतु लोकांसमोर असं वागता नसतं आलं मला नॉर्मल, त्यामुळे मला एक कठोर बाई व्हावंच लागलं. पावभाजीची गाडी टाकली आणि खंबीरपणे मी उभी राहिले. आर्थिक अडचण तर सुटली आणि माझी मुलं बाळ जी माझ्यापासून हरवली होती ती मला तुमच्या रूपाने भेटली. तुम्ही दोघं माझी मुलं बाळत आहात आणि तुम्ही इथे आल्यापासून मला पुन्हा आई झाल्यासारखं वाटतं. आकाश म्हणतो की अक्का खरं सांगू का, मला आणि सायकल राणीला आम्हाला दोघांनाही आई नाही, परंतु तुमच्याकडे बघितलं का मला आमची आई भेटली असं वाटतं.
अक्का म्हणतात की खरंच तुम्ही इथे आलात ना, मला खूप छान वाटलं, आणि आज जर तुमच्या दोघांना काही झालं असतं तर माझं काय झालं असतं. भूमी म्हणते की अक्का, असं काहीही झालं नसतं. तुम्ही असताना आम्हाला दोघांना कधीच काही होऊ शकत नाही. तुम्ही प्रत्येक वेळी आम्हाला ओरडत होता, परंतु तरीही तुमच्या ओरडण्याच्या मागे एक प्रेमळ आई लपलेली आहे हे मला कायम माहित होतं. पण आज त्या प्रेमळ आईच्या मागे तिने तो मुखवटा का घातला होता याचं सत्य आज आम्हाला समजलंय. आणि आज आम्ही इथे राहतोय ना, तर अक्का फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. तुम्ही आम्हाला आधार दिला, तुम्ही प्रेम दिलं, म्हणूनच या वस्तीमध्ये आम्ही मानाने राहू शकतो. का तुमचे आमच्यावर खूप उपकार आहे आणि तुम्ही प्रत्येक वेळी आम्हाला साथ दिली. तर अक्का आता भूमी आणि आकाशला ओंजारत असतात. आतापर्यंत कडू वागणाऱ्या आपल्या अक्का एका क्षणातच भूमी आणि आकाशची आई झालेल्या असतात आणि दोघांवरतीही खूप प्रेम करतात. तर इकडे जेलमध्ये दुष्यंतला टाकलेलं असतं आणि जेलमधून दुष्यंतला सुटण्यासाठी त्याच्याकडे फक्त एकच चावी असते आणि ती चावी म्हणजे त्याचा मित्र अभिजित. जेलमध्ये गेल्यानंतर आता तो अभिजितला कॉल करून तिथे बोलावून घेतो आणि अभिजितला घडलेला सगळा प्रकार तो सांगू लागतो. अभिजितला तो सांगतो की आमच्या इथे एक जोडपं आलंय आणि त्या जोडप्यामुळेच मला हे सगळं करावं लागलंय. अभिजित विचारतो की काय नाव आहे त्या जोडप्यांचं. त्यावर दुष्यंत सांगतो की भूमी देसाई नाव आहे. आणि हे ऐकून आता अभिजितच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि दुष्यंत म्हणतो की हो, भूमी देसाई आणि तिचा नवरा आकाश तो तर इतका वेडपट आहे ना की सारखा तिच्या मागे पुढे करत असतो आणि म्हणून तिला सुख द्यावं म्हणून मी तिच्या जवळ गेलो तर तिने मला डायरेक्ट जेलमध्येच पाठवलं. एक नंबरची खतरनाक बाई आहे आणि त्या आकाशला आणि भूमीला तर मला सोडायचंच नाहीये आणि ते दोघंही माझ्या वस्तीमध्ये माझ्या बाजूलाच राहतात. हे ऐकून आता अभिजितला समजलेलं असतं की भूमी नक्की कुठे राहते. भूमीचा पत्ताही त्याला समजलेला असतो. अभिजित आता लगेचच त्या ठिकाणचा पत्ता हा रागिनीला सांगतो आणि रागिनीला तिथे बोलावून घेतो. तर रघु काका हे त्याच वस्तीमध्ये भूमी आणि आकाशला भेटायला आलेले असतात. अक्का गैरसमज करून घेतात आणि म्हणतात की हा चोर आहे, याला मारा, याला पकडा. आणि चाळीतील लोक हे रघु काकांना मारत असतात. रघु काका म्हणत असतात की अहो मी काहीच केलेलं नाहीये, ऐका तर माझं. तितक्यात आकाश तिथे येतो, म्हणतो की रघु काकांनी काहीच केलं नाहीये, त्यांना प्लीज मारू नका. तर भूमी आता ऑफिस मधून घरी येत असते आणि कार मधून कोणीतरी आपला पाठलाग करतंय असं तिला वाटत असतं. आणि मग जेव्हा ती कारच्या आरशामध्ये डोकून बघते तेव्हा तिला कारमध्ये अभिजित आणि रागिनी असल्याचं दिसतं आणि तिला समजलेलं असतं की हे दोघंच आहेत, ते आपला पाठलाग करताय. भूमी थोडी घाबरलेली असते परंतु ते त्यांना अजिबात जाणवून देत नाही. तर आकाश सुद्धा रघु काकांना वाचवायला आलेला असतो. एकीकडे रघु काका आलेले असतात आणि दुसरीकडे भूमीच्या मागे हे दोघ जण लागलेले असतात. आता भूमीच्या आयुष्यात नक्की काय वाढून ठेवलं आणि भूमीची पुढची ऍक्शन काय असणार आहे हे आपल्याला जर बघायची असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. आणि भूमीची पुढची ऍक्शन काय असणार आहे हे आपल्याला जर बघायची असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओचं लाईक्सचं टार्गेट असणार आहे 100 लाईक्स. त्यामुळे हे टार्गेट कंप्लीट करण्यासाठी आम्हाला मदत करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.